सांगली जिले के वालवा तालुका के बोरगांव में आयोजित सभा में मनोज जरांगे पाटिल ने एक बार फिर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर निशाना साधा। जरांगे पाटिल ने सवाल उठाया कि क्या अब राजस्व विभाग के अधिकारियों को प्रवक्ता बना दिया गया है। बीड जिले के रेखा अंकुशराव अंबुरे के कुंडबी जाति प्रमाण पत्र से जुड़े मामले में भी बीड के निवासी उप जिलाधिकारी शिव कुमार स्वामी द्वारा जारी पत्र का हवाला देते हुए जरांगे पाटिल ने बावनकुळे पर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया है कि एकनाथ शिंदे का पक्ष बचाने के लिए बावनकुळे ने अधिकारियों को प्रवक्ता बना दिया है। इस दौरान जरांगे पाटिल ने राजकीय की सत्ताधारी सरकार के कामकाज पर भी जमकर हमला बोला। उन्होंने दावा किया है कि आज सत्ता में मौजूद कोई भी वर्ग सुखी नहीं है। किसान, मराठा और ओबीसी समाज भी परेशान है। सरकार का घमंड उतारना पड़ेगा, ऐसा इशारा देते हुए जरांगे पाटिल ने दावा किया कि उन्होंने अब तक हर सरकार की चाल को नाकाम किया है। बावनकुळे कसा दिसतो? असा सुंदर प्राणी कवाच बघितला नसेल कोणी. असं जनारे या महाराष्ट्रात मला इथं बसल्यासह महाराष्ट्राच्या लोकांनी सांगा, असा प्राणी कुणी बघितला का? बघितला असेल तर वाळू. लिंबोर्निया, न्यूझीलंड, तिकडं हॉलंड, त्या भागातच सापडतो असा प्राणी. इथं नाहीच. चष्मा काढल्यावर भयानक विचित्र दिसत असत. माया जातीचं वाटलं करून नादी लागतो काय? तुला वटणे राहत आणि मी सुट्टी देणार नाही बावनकुळे. तू मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात विष घालायला नको होतं. मराठ्यांनी लय मत केले तुम्ही सत्तेवर राहात म्हणून. आमच्या गरीबाच्या लेकरावर अन्याय करावा म्हणून मराठ्यांनी सत्तेवर बसवलेलं नाही. असं परत ऐकलं बी नाही मी कधी. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. 96 कुळी, अरे 52 कुळी कुंकुण आली होत. अरे ही फकडे का ऐकलाच नाही ना. आणि इतका दिसतो त्याच्या बिचारी आईनं माऊलीनं द्या लहानपणी त्याला दूध फुकून तरी पाजायचं, गरम पाजेल एवढे होट झाले. ते चटका तुटका बसला टाकाल त्याला. त्याने एक हेल्मेट सुद्धा लावायला पाहिजे. असा फुकावळो तू पण तो आहे. बाप मराठे मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मराठ्यांच्या जातीसाठी. लक्षात ठेव. मी पुन्हा कदर करत नाही. तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला संपवण्याचा जर घाट घातला, तुम्हाला संपलेला मराठी माहीत सुद्धा होऊ देणार नाहीत. कारण ही 96 कोळीची लय बेकार जाते. हे जर भांडण खेळायला लागले, हे जर हाणायला लागले, यांनी एकदा असं हाणायला कुटायला सुरू केलं तर अफगाणिस्तानात पोत हाडीत होती. यांच्या ध्यानातच नाही दुसरा देश आलाय म्हणून इतके कुथडीत होते. तिकडे गेल्यावर कोणीतरी शहाणा भेटला त्यांना. आणि ती मला लयच लांब आलो आपण कुठायचं संपलंय, पुढे लोकच नाही. आणि मग म्हणले चला माघारी. हरियाणा जवळ आल्यावर त्यांना कुणीतरी आणखी भेटला शहाणा. ते मला मायला उरले सुरलेले असेल माघारी आले तर म्हणले मग आपण युद्ध करू. आजही आपल्या महाराष्ट्रातले भाऊ पाणी पतलायत, वाट बघतायत कुठला तरी कुठायचं एकदा म्हणून. बावनकुळे सोपं समजू नको. ते मराठी ते म्हणजे आरक्षण फिरक्षण केलं उडत. पण जर का मराठीचा वाटा गेला की कुठला. माझ्या इथल्या मराठ्यांना सगळ्याला सांगतो, मी शिव्या दिल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल